त्यांची इच्छा होती की जळगाव जामोद विधानसभेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या महायुतीच्या मेळावा घ्यावा, स्नेहभोजन करावं, सगळ्यांशी हितगुज करावं आणि सगळ्यांचे आभार मानावेत, या दृष्टिकोनातून हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि म्हणून मंचावर उपस्थित कोणाचंही आम्ही स्वागत घेतलेलं नाही, कारण सकाळीच आपण आल्यानंतर आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य आपले जे त्या कार्यकर्त्यांचं स्वागत भाऊ आम्ही केलेलं आहे। सगळ्यांना गुलाब पुष्प देऊन त्या कार्यकर्त्यांचं स्वागत आपल्या पदाधिकाऱ्यांकडून आपण केलेलं आहे। कारण शेवटी लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं आमच्या भगिनी असतील, बंधू असतील, युवा कार्यकर्ते असतील, ज्या पद्धतीने एक निवडणूक जी आहे लोकसभेची, जी एक हाती या जळगाव जामोद विधानसभेमध्ये जर लढली असेल तर ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी लढली आणि म्हणून सगळ्यांचा आभार मानावं, हा दृष्टिकोन या कार्यक्रमाच्या मागे आहे। कारण शेवटी निवडणुका झाल्यात, त्यानंतर केंद्रामध्ये आपले मंत्री झाले, त्यांची ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यांची आपली नाड तुटू नये। कार्यकर्त्यांना कधी असं वाटता कामा नये की आम्ही जो कष्ट घेतो, जे निष्ठेनं काम करतो, त्याच्या आमच्याकडे कोणी बघत नाही। आणि म्हणून खासदार साहेबांचा बरेच दिवसापासून की हा योग यावा या दृष्टीने प्रयत्न होता आणि तो योग आज आलेला आहे। परंतु खासदार साहेबांचं नेहमीप्रमाणे मंत्री महोदयांनी त्या घाटावरून पोचता पोचता जळगाव जामोदला यायला उशीरच होत असतो त्यांना। त्या घाटाच्या खाली लवकर दिली उतरूच देत नाहीत लोक, काय करावं ते समजत नाही आपल्याला। त्यामुळे इकडेच घर बांधून द्यावं असं एखादं दिलं। काय घरकुल बांधून द्यायचं का ते? आपले खासदार मंत्री महोदय असे घरकुलातही राहू शकतात, काळजी करायचं काम नाही। कारण ते अजूनही जमिनीवर आहेत, जमिनीवरच राहणार आहेत। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये जगणं किंवा वावरणं हे त्यांच्या अंगभूत असे गुण आहेत। आणि त्यामुळेच पाचव्या वेळेस नाही रे, चौथ्या वेळेस खासदार म्हणून हे आपल्या लोकसभेचे झालेले आहेत। त्यापूर्वी 3 वेळेस आमदारसुद्धा होते। त्यामुळे 7 टर्म लगातार एखादा व्यक्ती हा आमदार आणि खासदार बनतो, याचा अर्थ तो सर्वसामान्य माणसांशी नाळ जुळलेला व्यक्ती असल्याशिवाय होऊच शकत नाही, हे असं मला वाटतं। परंतु भाऊ तुम्ही आलेत, उशिरा आलेत, त्यामुळे आता किती 4-5 तास तर तुम्हाला इथं थांबावंच लागणार आहे। हां, 7 वाजेपर्यंत। त्यामुळे मनसोक्त गप्पा करा, मी थांबणार नाही, एवढीच फक्त काळजी घ्या। कारण मी सकाळी 10 वाजतापासून आलेलो। आज नानमुख आहेत, अजून काही कार्यक्रम आहे, पण भाऊ आता 7 वाजेपर्यंत थांबणार आहेत। त्यामुळे ज्यांना ज्यांना बोलायचं आहे ते चांगल्या पद्धतीनं त्यांचे हित 7 वाजेपर्यंत 7 की 5 जोपर्यंत शेवटच्या माणसाची हितगुज होत नाही तोपर्यंत ते जाणार नाही। परंतु तुमच्यामध्ये किती पेशन्स आहेत ते सुद्धा बघावं लागेल, तुम्ही किती जण थांबता यालाही महत्त्व आहे। परंतु एक सकाळपासून तुम्ही जरी आले नसले तरी आमचं वाद्यवृंद आहे, छान असा ऑर्केस्ट्रा त्यांनी सकाळपासून चालू आहे। आम्ही सगळ्यांनी आनंद घेतला, खूप गाणे म्हटलं आम्ही, काही काढलं ते। आता आमच्या भगिनी, आमच्या मुली आणि सगळेजण जेवण करायला बसलेले आहेत आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे संगीताचा कार्यक्रम इथं झाला। बऱ्याचशा आपल्या कार्यकर्त्यांनी गाणेसुद्धा म्हटलेले आहेत। त्यामुळे एक स्नेह मेळावा, आनंद मेळावा हा इथं आपण सकाळपासून चाललेला आहे। लोकसभेमध्ये मला आठवतात की लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर देशातलं जे चित्र होतं की यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचं काही खरं नाही, या पद्धतीचं एक वातावरण, निगेटिव्ह
हा पूर्ण देशभर संविधानाच्या माध्यमातून, आरक्षणाच्या माध्यमातून या देशामध्ये पेरला गेला होता। आजवर कार्यकर्ते सुद्धा विचलित होते की खरं काय होणार आहे, काय होणार आहे, कसं होणार आहे, आपली सीट येणार की नाही येणार, देशात आपलं शासन येणार की नाही येणार, या भूमिकेमध्ये कार्यकर्ते थोडेसे विचलित होते। पण तुम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की ही सीट जी आहे लोकसभेची, ही 6 मतदारसंघांची सीट, आणि ठरल्याप्रमाणे आणि हमेशा जे होतं की खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ मागच्या 4 निवडणुकीपासून खासदार साहेबांना कधी त्यांनी अपयश पाहू दिलं नाही। आणि म्हणून जळगाव जामोद विधानसभेतल्या माझ्या तमाम जीवच्छ कंठच्छ कार्यकर्त्यांचं मनापासून मी आभार मानतो। अतिशय चुरशीने ही निवडणूक त्यावेळेस लढवल्या गेली। जळगाव विधानसभेमध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी चांगलं नियोजन करून आणि कमी प्रवास त्या पिरियडमध्ये झालेला असतानाही कार्यकर्त्यांनी आपापल्या गावामध्ये, आपापल्या बूथवर अतिशय मेहनतीने नियोजनपूर्वक नियोजन करून खासदार साहेबांना यावेळेस 20,000चा लीड आपल्या मतदारसंघात आपण दिला। आणि आता काय योगा का बघा, मागच्या वेळेस खासदार साहेबाला किती लीड होता? मागच्या वेळेस, अरे कार्यकर्त्याला आठवत नाही काय? जरा सांगा जोरात, किती होता लीड? किती? 35,000चा लीड मागच्या वेळेस खासदार साहेबाला होता। आणि मी एक काँग्रेसच्या नेत्याला सांगितलं होतं, बापूला माहिती आहे की जेवढा खासदार साहेबाला लीड मिळाला तेवढाच लीड आमदारकीला मिळेल। पण त्यावेळेस ते चेष्टा करायचे, खासदारकीची निवडणूक वेगळी असते, आमदारकीची निवडणूक वेगळी असते, समीकरणं वेगळी असतात। पण तुम्ही कॉन्फिडेंटली सांगितलं की 35,000 खासदार साहेबाला लीड मिळाला, तेवढाच लीड कार्यकर्ते आमदारकीलाही देतील। आणि त्यावेळेस मला सुद्धा 35,000चा लीड मिळाला। आणि यावेळेस खासदार साहेब तुम्हाला 20चा लीड मिळाला, तेवढाच लीड मला मिळाला। कार्यकर्त्यांनी ठरवलं की 35चा 35, 20चा 20। बाकीच्या मतदारसंघाचे आकडे सांगण्याचं काम नाही, सगळे कार्यकर्त्यांना माहिती आहे। पण तुम्हाला 20चा मिळाला तर मला एक चांगल्या प्रकारे या मतदारसंघामध्ये खासदारकी आणि आमदारकीची निवडणूक ही अतिशय चांगल्या प्रकारे लढवल्या गेली। बऱ्याच घडामोडी निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा, निवडणुकीच्या नंतर सुद्धा झाल्यात। आणि त्यामध्ये आपली ही सीट जी आहे ही येणार की नाही अशा पद्धतीने एक वातावरण लोकसभेमध्ये तयार करण्यात आलं। माननीय एकनाथराव शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते। 2 दिवसात मला त्याचा फोन यायचा, संजय सीटचं काय होणार आहे? आणि मी तुमच्या विश्वासावर, मला तुमच्यावर विश्वास होता, मी एकनाथराव शिंदे साहेबांना सांगायचो की साहेब कोणत्याही परिस्थितीत ही सीट निवडून आम्ही आणणार। ते फक्त कार्यकर्त्याच्या मेहनतीवर आणि तुमच्या विश्वासावर मी सांगायचो। शेवटी तर एक विषय आला, तो खासदार साहेबांना माहिती नाही, मंत्री महोदयांना आज पहिल्या वेळेस सांगतोय, त्यांनाही विषय माहिती नाही आहे। म्हणजे आपले कार्यकर्ते बघा कशा पद्धतीने काम करतात। पैशाची लालच नाही किंवा पैसा मिळालाच पाहिजे, पैसा नाही मिळाला तर आमच्याकडे काम होणार नाही अशी पद्धत नाही। जे आहे त्या परिस्थितीमध्ये काम करण्याची ताकद या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे। आणि म्हणून पैशाला खूप महत्त्व देणारे कार्यकर्ते नाही आहेत। विधानसभेच्या वेळेस सुद्धा, आता हे तुम्हाला खोटं वाटत असेल पण आता तुम्हाला माहिती आहे की आमचे मामाच आहेत, माहिती आहे ना, त्यामुळे नंतर हिसाब किताब होते राहतात, माहीत पडते, दुसऱ्याला सांगितलं जातं बापू काय झालं काय नाही, किती खर्च झाला काय नाही, काय खर्च झाला। आपल्यापेक्षा दुप्पट खर्च महाविकास आघाडीचा झाला, आपल्यापेक्षा विधानसभेला दुप्पट खर्च झाला। एवढंच होईल की थोडा लीड कमी होईल, काही काळजी करू नका। लीड वाढवण्यासाठी आपल्याला पैशाचं काही घेणं देणं नाही आणि पैसे आपल्याला कोणाला द्यायचे नाही। परंतु कार्यकर्त्यांनी इमाने इतबारे काम करून विधानसभा सुद्धा त्याच पद्धतीने जिंकून दिली।
कार्यकर्ते कधी कधी अचंबित, मला कार्यकर्त्यांना कधी कधी नवल वाटते. आपला कार्यकर्ता हा स्ट्रॉंगली विचारच करत नाही. जी एक आपल्या कार्यकर्त्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, विश्वास पाहिजे, तो कधी कधी आपल्या कार्यकर्त्यांचा कमी दिसतं. लोकसभेतही तेच दिसलं, विधानसभेतही तेच दिसलं. लोकसभेत कार्यकर्ता आपलाच पदाधिकारी चर्चा करायचा, भाऊ कसं होईल, वरते काय चालू आहे, या मतदारसंघात म्हणतात असं होऊन राहिलं, त्या मतदारसंघात म्हणतात तसं होऊन राहिलं. आपलाच कार्यकर्ता जास्त चर्चा करतो आणि आपलाच कार्यकर्ता आपला विश्वास गमावतो, आपला स्वतःवरचा विश्वास कमी करतो आणि आजूबाजूच्या कार्यकर्त्याचा विश्वास कमी करतो. विधानसभेतही तेच झालं. आपलाच कार्यकर्ता एवढं त्यांनी ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये रन उठवलं होतं सगळे एकीकडे. मग कार्यकर्ता डिस्टर्ब व्हायचा की भाऊ कसं काय जमीन आपलं, अरे तू असल्यानंतर जमणार कसं नाही आहे. जेव्हा कार्यकर्ता चांगला आहे तेव्हा जमणारच आहे. आपण तेवढा विश्वास हा प्रत्येकानं आपल्यामध्ये ठेवायलाच पाहिजे. आणि तुम्ही आहे ताकदवर कार्यकर्ते, त्या भागामध्ये मला माहिती आहे, प्रत्येक गाव असो, प्रत्येक बूथ असो, प्रत्येक गल्ली असो, त्या गल्लीतली माहिती माझ्याजवळ असते. त्यामुळे कोण काय करतं, कोण काय नाही करत, कुठं काय राजकारण शिजतं, कुठं काय होतं, याची सगळी कल्पना, सगळी इत्तमभूत माहिती माझ्याजवळ असते. पण कार्यकर्ता कधी कधी विचलित होतो निवडणुकीमध्ये. म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, स्ट्रॉंगली विश्वासानं कोणत्याही निवडणुकीला आपण समोर गेलं पाहिजे. विश्वास कधी कमी होता कामा नये, कारण आपण कामच केलेले आहेत. मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं खासदार साहेबांच्या माझ्या माध्यमातून कामं झाले, त्यामुळे लोक आपला प्रेम करतातच. पण जरूरत आहे की आपल्यामधला विश्वास कमी होता कामा नये. काय आपल्या मतदारसंघामध्ये झालं नाही, सगळ्या गोष्टी आपण आता एका प्लॅटफॉर्म, एका लाईनवर आणलेल्या आहेत. सिंचनापासून मी आता त्याच्यावर पुन्हा काही रिपीट भाषण करणार नाही. सिंचन आपण परिपूर्ण करतोय, नॅशनल हायवे आपण परिपूर्ण करतोय, 4132 कोटीचं आपलं सोनाळा जामोद रेल्वे लाईन आपली टेंडर झालेलं आहे, त्याचंही भूमिपूजन भव्य. आपल्या डोक्यामध्ये कल्पना आहे की अमितजी शहा नाही तर मोदीजी त्या उद्घाटनाला आपल्या मतदारसंघात आपला प्रयत्न आहे. आणि तसं आपण केंद्रीय मंत्र्यांच्या थ्रू आपण तसा आग्रही करणार आहे. आणि मोठा प्रकल्प आपल्या मतदारसंघाचा रेल्वेचा आहे. आणि मग सगळ्या गोष्टी, आणि त्यामध्ये भाऊ मंत्री झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये शासकीय आयुर्वेद कॉलेज आलं की जे फक्त नागपूरमध्ये आहे. विदर्भामध्ये फक्त नागपूरमध्ये शासकीय आयुर्वेद कॉलेज आहे. आणि त्यानंतर आपल्या जळगाव जामोदमध्ये दुसरं शासकीय आयुर्वेद कॉलेज येत आहे. केंद्रीय विद्यालयाचा भाऊ पाठपुरावा करतात, आम्ही पाठपुरावा करतोय, जळगाव जामोदमध्ये केंद्रीय विद्यालय सुद्धा निर्माण होईल. आणि म्हणून आपण काम करणारे माणसं आहे, त्यामुळे काम करणाऱ्या माणसांनी स्वतःवर विश्वास हा ठेवलाच पाहिजे. आपण लोकांचा ऐकतो, आपण त्यांचा ऐकतो, विरोधी पक्षाचं काय काय त्यावेळेस त्यांचे फंडे चालायचे. हे असं झालं, बस गेली सीट, आला पंजान गेला, माझं नाव सांगू का, पण तो पंजाब कुठं गायब झाला हे कार्यकर्त्यांनी माहिती करून दिलं नाही. पण आमच्या कार्यकर्ते, आपले कार्यकर्ते थोडेसे विचलित होत होते ना, आला तो गेला हा, आपले कार्यकर्ते साली खरी हवामध्ये तिकडे दिसून राहिले. आणि त्यामुळे झालं काय की जे आपल्यासोबत काही कार्यकर्ते होते जे काठावर होते, माहित आहे ना काठावरचे कार्यकर्ते कसे असतात, हवा पाहून रूप बदलणारे कार्यकर्ते असतात. काही प्रमाणात आपल्या पार्टीमध्ये, आपल्या महायुतीमध्ये 0.5% असतील, 0.5 बी नाही, 0.1%. त्या कार्यकर्त्यांना ना धन गुळ्या मारला तिकडे, जशी काही गेली सीट. आता माहिती आहे ना कोण कोण कार्यकर्ते आहेत, आपापल्या एरियातले मोजून ठेवले. आता त्यांची वाट आपल्याकडे येऊ द्यायची, आता घराकडे त्यांची वाट बंद आहे. कारण इमानदार कार्यकर्ता हा इमानदारीने सीट येऊ की नाही येऊ त्या जागेवर प्रामाणिकतेने काम करणारा कार्यकर्ता असतो. पण जेव्हा हवा पाहतो की जी कृत्रिम हवा पसरवलेली होती की जाते गेली सीट, आणि आपला कार्यकर्ता कॉन्फिडन्सली बोला, अरे काही झालं तरी सीट आमची येणार आहे, हा जो कॉन्फिडन्स हा कार्यकर्ता बोलत नव्हते. बोलायला पाहिजे ना. त्यांनी जर म्हटलं की सीट जाते, 100% सीट येते आहे, येणारच सीट होती. कारण आपला कार्यकर्ता सेवावृत्तीचा कार्यकर्ता आहे महायुतीचा. आणि त्यामुळे प्रत्येक माणसाची
जनमानसाची, साध्या साध्या माणसाची सेवा करणे हा आपला काम आहे आणि त्या सेवेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचलेला आहे। त्यामुळे मला विश्वास होता की ज्या पद्धतीने आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेला आहे, गोरगरीब लोकांच्या घरापर्यंत जाऊन काम करतोय, त्यामुळे लोकसभा असो का विधानसभा लोक आपल्याला सोडणार नाहीत हा विश्वास होता। आणि म्हणून या पद्धतीने विश्वास हा कार्यकर्त्यांनी ठेवावा। भविष्यामध्ये आता लोकसभा आणि विधानसभा आटोपल्यानंतर भविष्यामध्ये जिल्हा परिषद, नगर परिषद ह्या सगळ्या आपल्या निवडणुका येणार आहेत आणि म्हणून या निवडणुकांमध्ये कृत्रिम हवेवर जाऊ नका। आता केंद्रीय मंत्री आपल्या सोबत आहेत, आमदार तुमचा आपल्या सोबत आहे, त्यामुळे आपण सगळे पदाधिकारी आहेत, सगळ्यांनी मिळून एक चांगलं नियोजन करून नगर परिषद असो